मंडळी, आजचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. तुमच्याही आयुष्यात असे छोटे छोटे आनंदाचे क्षण येत असतील. त्याचा मनापासून आनंद घ्या, कारण हे क्षण आयुष्याला सुंदर बनवतात. तर मी शेतात आले होते. शेत आमच्या घराच्या पाठीमागच आहे, लांब नाही. तर माझे कारभारी आहेत ते लिंबू तोडत होते आणि आमच्याबरोबरच आमचा मोतीही आला होता. माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही प्रेम आणि आपुलकीची गरज असते. मोती आमच्या कुटुंबाचा एक भागच आहे. आम्ही रानात गेलो की तो सुद्धा आमच्याबरोबर रानात येतो. दिवसभर आमच्या आसपास फिरतो. आज तर तो इतका आनंदी होता की त्याचा उत्साह पाहून आम्हालाही नवीन ऊर्जा मिळत होते. दुपार जवळ आली होती. सूर्य वर चढू लागला होता आणि उन्हाळ्याचे दिवस इतके ऊन तर आहे, विचारू नका. त्यामुळे आम्ही काम आवरलं आणि घराकडे जायची तयारी करत होतो. जाताना आणखीन थोडे थोडे लिंबू दिसत होते. मग म्हणतात ना, घराकडे जायचं असलं का काम अजून थोडं दिसतं, कुठे तर होते. मग वरती होते ते लिंबू. मग ते मी दाखवत होते त्यांना. जे तोडत असतं त्यांना दिसत नसतात. जे उभं राहिलेलं असतं ना शांतपणे बघत, त्यांनाच ते लिंबू दिसतात. तर त्यांनी बरेच लिंबू असे शांत बसून बघितले होते, तोडले पण होते. पण काही माझ्याही नजरेला दिसत होते, तेही मी त्यांना सांगत होते. तर मग ते तोडून घेत होतं आणि तोडल्यानंतर ते गोळा केले सर्व आणि घरी यायचं होतं. मग गोळा करून, कारण जेवायचं सुद्धा होतं, दुपारची वेळ होत आली होती. एवढे लिंबू मिळाले होते तर ते गोळा करून मी पाठीमध्ये ठेवले होते. तर मी जे काय करत होती ते मोत्या बघत होता माझ्याकडे आणि तोही मध्ये लुडबुड करतच होता. तर इकडे सुद्धा त्यांनी टाकले होते तोडून, ते सुद्धा गोळा करून घेत होते. शहरातील मोठमोठ्या सुखापेक्षा शेतातली ही छोटी छोटी आनंद देणारी सुख किती मौल्यवान असतात याची जाणीव या व्हिडिओमधून होतच असेल. झाडावरील लिंबू, शेतातील हिरवाई, कुटुंबासोबत केलेले काम आणि मोत्याचा निरागस आनंद, हेच खरं आयुष्य असतं आपलं. तर बघा, त्याला इतका आनंद झालेला की ना, इकडे तिकडे धावतच होता. तर आम्ही हे सगळे कामं आवरली आणि घराकडं जाण्यासाठी निघालो. मोती मात्र अजूनही धावतच होता. जणू त्याला घरी जायची अजिबातच घाई नव्हती. पण शेवटी तोही आमच्या मागोमाग निघाला. खरं तर मंडळी, आजचा हा दिवस मला एक महत्त्वाचा संदेश देऊन गेला. आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तो अशा छोट्या क्षणामध्ये दडलेला असतो. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या प्रत्येक क्षण मनाला नवीन ऊर्जा देतो. शेतकरी कितीही कष्ट करत असला तरी अशा क्षणामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. तर मंडळी, आजचा हा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा प्लीज. आणि सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्या. तर धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन शेतातील अनुभवासह. तर सर्वांना जाताना रामकृष्ण हरी. सगळेजण सुखी राहा, आनंदी राहा, आपली काळजी घ्या. चला, बाय बाय.